सो आम्ही एवढे व्हिडिओ काढले जेवढे व्हिडिओ काढतो तेवढं कमी like crazy. गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर सकाळचे वाजलेत 5 आणि टेम्परेचर आहे -11 डिग्री सेल्सिअस. इट्स गोना बी व्हेरी इंटरेस्टिंग डे टुडे. तर इथला नियम असतो गाडीवरचा सगळा बर्फ निघला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला गाडी चालवता येत नाही. सगळे टायर वगैरे मध्ये बर्फ गेलेला असतो. ही आहे आमची नवीन गाडी. तर गाडीवरचा बर्फ साफ करून आम्ही निघालो आमच्या 8व्या नॅशनल पार्क व्हिजिटला, ते म्हणजे येल्लोस्टोन नॅशनल पार्कला. हे US मधलं ओल्डेस्ट नॅशनल पार्क असून प्रचंड मोठ्या ज्वालामुखीवर वसलेलं हे नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्कचा एरिया चालू झाला आहे. रोडवर खूप कमी गाड्या आहेत आणि खूप भारी दिसतंय. आम्हाला अजून ॲनिमल्स दिसले नाही आहेत, पण होपफुली दिसतील अजून पुढे. आणि सध्या स्नो पण चालू आहे, त्याच्यामुळे तर अजून भारी दिसतंय. सगळे झाडं बर्फाने कवर आहेत आणि खूप भारी वाटतं इथे. सो आम्ही पोचलोय त्या स्नो काउच ड्राईव्हला. तुम्ही माग बघू शकता की हे एक बस आहे, ती स्नोमध्ये चालते आणि सध्या खूप जास्त स्नो पडत आहे. आय डोंट नो हे कॅप्चर करतंय का. आणि या ट्रकची साईज बघू शकताय तुम्ही. टायरच माझ्या ऑलमोस्ट हाफ हाईटचे. सो खूप जास्त 2 ऑप्शन होते. स्नो मोबाईल म्हणजे जी खूप साऱ्या मूवीजमध्ये पाहिलं असेल, त्याचा पिक्चर मी तुम्हाला दाखवतो. आणि दुसरा हा ऑप्शन आहे. आम्ही हा केला कारण आम्हाला त्याचे सीट्स नाही भेटले. ती जास्त ओपन होती आणि ही क्लोज आहे, पण ह्यांचे पण बरेच स्टॉप घेतात. आणि होपफुली मध्ये आता पहिला ब्रेक एक कॉफी ब्रेक आहे आणि त्याच्यानंतर आमचा टूरचा सुरुवात होईल. तर आता मी आलो आहे आणि अशी छोटी बस आहे राजेश आणि गाईड आहे आमचा. तो आम्हाला आता सांगेल कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. पण मस्त बस आहे, तर ठेवायला जागा आहे सगळं. सो तुम्हाला जास्त कॅरी करायची गरज नाही. सो आम्हाला बफेलोज दिसलेत आणि बफेलोज म्हणजे याक बायसन म्हणणार ना याला, तर बायसन म्हणतात याला. याक सारखे दिसतात पण याकच झालं ना आपल्या इकडचं.
तर आमचा गाईड सांगत होता एवढे सगळे बायसन एका जागी दिसत नाहीत, जनरली 25-30 दिसतात, पण आम्हाला जवळजवळ 100-150 एकत्र दिसले आता. सो फर्स्ट ब्रेक आमचा, हॅव सम कॉफी. यांनी असे छोटेसे केबिन्स केलेत. आणि हा पहिला ब्रेक आहे. लिटरली फर्स्ट 2 आवर्समध्येच आम्हाला एवढं काय बघायला भेटलं आहे, तर आमचे होप्स वाढले आहेत. बेअर अजून दिसला नाही. जवळजवळ आमचे 8 नॅशनल पार्क झालेत. ह्यावेळेस पण दिसेल का अवघड वाटतं, कारण की आता ते हायबरनेशन मोडमध्ये असतात. सो दिसणं लय अवघड आहे. आम्हाला ह्याची लय गरज आहे. हॉट हँड्स टू वॉर्म. तुम्ही बघू शकताय केवढं डीप आहे स्नो. त्याचा जवळजवळ पूर्ण पाय गेलाय त्यात, आणि तो त्याचा हँडग्लोव्स घ्यायला गेला वाटतं, खूप खाली गेलाय आणि इट्स गॉन नाव. तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की स्नोची डेप्थ केवढी आहे आणि लोक फोटोग्राफीसाठी काय काय करतात. ॲक्च्युली तिथं 3 बायसनच्या डेड बॉडीज आहेत आणि ते वुल्फ्स त्याला खात आहेत. त्यांनी काल शिकार केली आहे आणि तिथं लकीली आम्हाला व्हाईट वुल्फ दिसला, ब्लॅक वुल्फ आणि एक ब्राऊन वुल्फ पण आहे. हे तिन्ही ब्लू ह्या पार्कमध्ये दिसतात आणि फक्त 120 आहे. जनरली वुल्फ दिसणं हे खूप दुर्मिळ असतं, पण जे आपण टी व्हीमध्ये बघायचो ते ॲक्च्युअलमध्ये पाहून हा अनुभव खूप अविस्मरणीय वाटला. हे सारं दृश्य आम्ही खूप लांबून पाहत होतो. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला एक विशिष्ट भूमिका दिली आहे. कोणीतरी खातं आणि कोणीतरी खाल्लं जातं. हेच जगण्याचं चक्र आहे. यात अडथळा आणणं म्हणजे निसर्गाच्या संतुलनाला धक्का देणं. त्यामुळे निसर्गाचं काम निसर्गावरच सोपावं. तो स्वतः योग्य तो रोल राखेल. आपण माणसं सतत बरोबर किंवा चुकीचं या प्रश्नात आपला वेळ घालवतो. पण तुम्ही जेव्हा निसर्गात जाता तेव्हा काय चुकीचं आणि काय बरोबर हे असणं महत्त्वाचं असतं की सर्व्हाइव्ह करणं ही विचार करण्याची गोष्ट आहे. या सगळ्यातून हा एक विचार मनात येतो की जर माणसाने एवढी प्रगती केली नसती तर माणसाने पण काय बरोबर आणि काय चुकीचं याचा विचार केला असता का हो? ईगल ॲक्च्युली काहीतरी खातोय. त्याने तिथून उचलून आणलं आणि हा झाडं येऊन बसला आणि तिथं आता तो खातोय.
आम्ही एवढे व्हिडिओ काढले जेवढे व्हिडिओ काढतो तेवढं कमी वाटते. पण तर हे दृश्य डोळ्यांसमोर पाहणं ही लई मोठी गोष्ट आहे. आधी डिस्कवरी चॅनलवर पाहायचं होतं, ॲक्च्युली डोळ्यासमोर पाहताना खूप भारी वाटते. काय म्हणतो, लाईक क्रेझी. लिटरली 10 ते 15 बुल्स आहेत आणि 2-3 ठिकाणी त्यांनी ते शिकार केली आणि ते त्याचं खात आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आय होप हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचाही ब्लॉग असाच गमतीशीर असणार आहे, असेच काही ॲडव्हेंचर असणार आहे, असंच काहीतरी नवीन असणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.